मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षाची सुनावणी उद्यावरती गेलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये उद्या शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत आणि त्यानंतर सुनावणी होईल। त्यामुळे सत्ता संघर्षाचं प्रकरण सध्याच्या घटनापीठासमोर राहणार की 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार हे उद्याच ठरण्याची शक्यता आहे। काँग्रेस एकसंघ असून काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं। काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते बोलत होते आणि भाजपचं सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली। आमचे मंत्री सक्षम आहेत, ते चांगलं काम करत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करण्याची गरज नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी उपरोधिक टोला लगावलाय। आग्रा किल्ला परिसरामध्ये शिवजयंती साजरी करण्यास अखेर पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे। आग्रा किल्ल्यामधील दिवाणे आम मध्ये शिवजयंती साजरी करायला पुरातत्व खात्याने परवानगी दिलेली आहे। या आधी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास नकार देण्यात आलेला होता। आग्रा किल्ला परिसरामध्ये शिवजयंतीला परवानगी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांचे आभार मानलेल्या दरम्यान आग्र्यामधील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत। संभाजी राजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे। मोदी यांच्या हस्ते 6 वर्षांपूर्वी जलपूजन पार पडलं, मात्र अद्यापही ते काम झालं नाही आणि त्यावेळी 3000 कोटी रुपयांचं ते बजेट होतं। आता ते 30,000 कोटी रुपयांचं झालेलं असेल तर कुठून पैसे आणणार असा सवाल संभाजी राजेंनी विचारलाय। किल्ले राजगडावरती रात्रीच्या मुक्कामाला घातलेल्या बंदीला विरोध होऊ लागलेला आहे। सह्याद्री ट्रेकर्स या संस्थेनं राजगडाच्या या बंदीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। तर किल्ले राजगड हा पुरातत्व खात्याच्या बापाचा आहे का असा सवालही आता त्यांनी उपस्थित केलाय। बुलढाणा जिल्ह्यामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कल्याण टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिली आहे। येत्या शनिवारपर्यंत मृतांच्या कुटुंबियांना जर मदत केली नाही तर तुमच्या 4-5 गाड्या उचलून नेणार असा दम संजय गायकवाडांनी दिलाय। भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना मनसेनं सशर्त पाठिंबा दिलाय। प्रचार यंत्रणेत पदाधिकारी कार्यकर्ते दिसणार नाहीत, मात्र उमेदवाराला आमचा पाठिंबा राहील असं शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी स्पष्ट केलंय। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। खेडी भोकर पुलाला जरी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये मंजुरी मिळाली असली तरी देखील त्याला एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे प्यार का वादा 50-50 अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते असलम शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मडमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी असलम शेख यांच्या स्टुडिओची पाहणी केली। भाटिया आयलँड स्टुडिओची महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी केली आहे। अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी चौथ्यांदा विजय मिळवलाय। सत्ताधारी नरके गटानं सर्व 23 जागांवर विजय मिळवत आपली हुकूमत कायम राखली। पुरंदर तालुक्यामधील वीर इथे सुरू असलेल्या श्रीनाथ म्हसोबाच्या यात्रेची आज दुपारी रंगाच्या शिंपणानंतर सांगता झाली। यावेळी यात्रेत उधळलेला रंग अंगावर घेण्यासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली। गेल्या 10 दिवसांपासून ही यात्रा सुरू होती। राज्याबरोबरच देशातील अनेक राज्यातून भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली। राज्यभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर देवाची तुळशी पूजा सुरू करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतलाय। बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या 284व्या जयंती निमित्तानं नंदुरबारमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शेकडोंच्या संख्येनं बंजारा बांधव पारंपरिक पोशाखात फिरकताना दिसून आले। पोहरादेवी इथे संत महंतांच्या उपस्थितीमध्ये संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये तरुणांनी वेगवेगळ्या कला सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। पारंपरिक बंजारा लोकगीतांवरती तरुणाईनं यावेळी ठेका धरला।
संत सेवालाल महाराजांच्या 284व्या जयंतीनिमित्त बंजारा बांधवांनी अकोला शहरामध्ये बाईक रॅली काढली होती आणि या रॅलीमध्ये बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागही नोंदवला। वसंतराव नाईक यांना हार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला। बीडच्या आष्टी तालुक्यामधील वाघळूज इथे बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची 284वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी पारंपरिक वेशभूषा करून पालखी मिरवणूक काढण्यात आली। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद महापालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते आहे। कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांच्या करारावरती अर्ज मागवण्यासाठी येत असून यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे। जनतेच्या कराचा अपव्यय टाळण्यासाठी आणि महानगरपालिकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी नागपूर महानगरपालिका नवीन प्रणाली अवलंबणार आहे। रिअल टाइम फायनान्शियल सिस्टम असं या प्रणालीचं नाव आहे आणि त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। रत्नागिरीच्या कांदिवली गवळवाडीमध्ये अज्ञातानं लावलेल्या आगीमध्ये 2 घरांसह 7 शेतकऱ्यांच्या आंबा आणि काजूच्या बागा जळून खाक झाल्या। जमिनीच्या वादातून ही आग लावल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। चंद्रपूर जिल्ह्यामधील माजरी रेल्वे जंक्शन इथे त्रिवेंद्रम गोरखपूर एक्सप्रेसला आग लागल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता। रेल्वे कर्मचाऱ्यांनी आगीची दखल घेत ही आग विझवली। या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। चाकणमध्ये भर बाजारपेठेमध्ये घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालंय। माणिकडोह निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमनं 6 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बेशुद्ध करत बिबट्याला ताब्यात घेतलं। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या 353व्या पुण्यतिथी निमित्त पुण्यातील 7 गिर्यारोहकांनी सिंहगड सर केलाय। ही मोहीम या तरुणांनी एका रात्रीत पूर्ण केली आहे। ट्रेकर्सचा आवडता राजगड किल्ल्यावरचा मुक्काम आता बेकायदा ठरणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने याबाबतचे आदेश जारी केलेले असून तशी नोटीसच राजगडाच्या पायथ्याशी लावण्यात आली आहे। या निर्णयाने ट्रेकर्समध्ये मात्र मोठी नाराजी आहे। पुणे नाशिक महामार्गावरील खरपुडी फाट्यावरती 17 महिलांना चिरडणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं। या घटनेच्या सीसीटीव्ही समोर आलेला असून अपघातानंतर कार चालक पळून जाताना दिसतोय। गेल्या काही महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवरती होत नसल्यानं कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे। याला कंटाळून जिंतूर आगारामध्ये चालक पदावरती काम करणाऱ्या पंढरीनाथ घुगे या कर्मचाऱ्यांना आत्मदहनाचा इशारा दिलाय। दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत पगार व्हावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देणारं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय। औरंगाबाद जळगाव महामार्गावरती अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकवर अजिंठा पोलिसांची कारवाई झालेली आहे। यात 20 लाखांच्या गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तर 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। शिक्षणासाठी आदिवासी नदीतून धोकादायक प्रवास करत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याची दखल घेत शहापूरच्या सावरदेव गावातील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित केलेला आहे। मुख्यमंत्र्यांचे OSD मंगेश चिवटे यांनी या गावासाठी 2 स्पीड बोटी आणि 50 लाईफ जॅकेट दिले। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथल्या तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचं बांधकाम होऊन वर्ष होत आलंय। लाखो रुपये शासकीय निधी खर्च करूनही ही इमारत तयार झाली, परंतु अजूनही या इमारतीचं उद्घाटन मात्र झालेलं नाही आणि त्यामुळे तोकडी जागा असलेल्या जुन्या इमारतीतूनच तालुका पशुचिकित्सालयाचं काम सुरू आहे। ही इमारत कधी कार्यान्वित होणार याकडे तालुका वासियांचं लक्ष लागून आहे। वैनगंगेवरील पुलाच्या लोकार्पणाआधी सुरक्षा भिंतीचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। पुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात असताना पुलाच्या खाली आणि समांतर काठावरील जमिनीचं अतिवृष्टीनं भूस्खलन झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे पुलाला धोका निर्माण झालाय। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लिंबूच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। जानेवारीमध्ये 50 ते 60 रुपये किलोनं विकले जाणारे लिंबू आता 120 रुपये किलो दरानं विकले जात आहेत। भाजीपाल्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मनमाडसह जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये मेथी, पालक आणि कोथिंबिरीला 2 ते 4 रुपये भाव मिळतोय। नागपुरातील सावंगी देवळी गावाच्या हनुमान मंदिर परिसरामध्ये गुप्तधन काढण्यासाठी जादू टोणा करून खोदकाम केलं जात होतं आणि याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी 5 जणांना अटक केलेली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
अहमदनगरमधील डॉक्टर अरुण वैद्य यांच्या घरावरती 5 ते 6 दरोडेखोरांनी 21 लाख रुपयांचा ऐवज लुटलेला आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींचा शोध सुरू आहे। मॉडेलिंगच्या नादानं घर सोडलेल्या तरुणींना वेश्या व्यवसायामध्ये ढकलणाऱ्या दलालाला नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। नागपुरातील नामांकित हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली। उस्मानाबाद येथील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राकुंडे यांच्याकडे खंडणी मागत जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये राकुंडे यांच्या हाताला दुखापत झाली आहे। चिठ्ठी देण्याच्या बहाण्यानं ही व्यक्ती राकुंडे यांच्या घरात आली आणि हल्ला करून पसार झाली। या चिठ्ठीमध्ये 3 दिवसात 8 लाख देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नागपूर येथून लग्न सोहळा आटोपून वर्ध्याकडे येणाऱ्या वाहनाला सेलूच्या केळझर शिवारात अपघात झाला। यात वायगाव इथल्या पूजा प्रेमचंद दरवळकर या युवतीचा जागीच मृत्यू झालाय, तर गाडीतील दोघे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कुडाळ हायस्कूलच्या 6वी मध्ये शिकणाऱ्या शमिका चिपकर या मुलीनं समुद्रात 40 किलोमीटर अंतर 10 तास 31 मिनिट 11 सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आगळावेगळा विक्रम केलाय। याची वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे। नांदेडमध्ये सगरोळी इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या 3 दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला सुरुवात झाली आहे। शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाबाबत अनेक स्टॉल इथे लावण्यात आलेल्या सोबतच हवामान तज्ञ पंजाब डक यांनी बदलत्या हवामानावरती आधारित शेती या विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त लातूरच्या कृषी विभागाच्या वतीनं शहरात मिलेट रॅलीचं आयोजन करण्यात आलं। खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। गुरुग्रामच्या घसोला गावामध्ये 100हून जास्त झोपड्या आगीत जळून खाक झाल्यात। एकामागोमाग एक फुटलेल्या सिलेंडर नंतर ही आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या रामबनमध्ये भूस्खलनाची घटना जी आहे ती सुरूच आहे। जम्मू काश्मीर श्रीनगर या राज्य महामार्गावरती वाहनांची वर्दळ ठप्प झालेली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचंही पाहायला मिळत आहे। उत्तर काशीच्या गंगोत्रीमध्ये बर्फवृष्टीनंतर रस्त्यावरती घसरणीचे प्रकार वाढलेले आहेत। पर्यटकांना चालणंही कठीण होत आहे। ठिकठिकाणी मीठ टाकण्याचं काम सुरू आहे। मध्य प्रदेशामधील सिवनीच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये बछड्यांसह वाघिणींना दर्शन दिलं। पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरलेली असून ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी अल्जेरियाचा संरक्षण मंत्री मेजर जनरल मोहम्मद सलाह बेनबीचा यांच्याशी संवाद साधला। यावेळी संरक्षण सहकार्य आणि परस्पर हिताच्या पैलूंवर दोघांमध्ये चर्चा झाली। तुर्कीमध्ये लोकांच्या उपचारांसाठी युद्धनौकेवरती हॉस्पिटल बनवण्यात आलेलं आहे। या हॉस्पिटलमध्ये 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। आतापर्यंत 2000पेक्षा जास्त लोकांचा इलाज करण्यात आलेला आहे। भूकंपाच्या 9 दिवसांनंतरही तुर्कीमध्ये ढिगारा कायमच आहे। ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आलंय। चक्रीवादळानंतर न्यूझीलंडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। समुद्रासह जमिनीपर्यंत सगळीकडे उद्ध्वस्त चित्र पाहायला मिळत आहे। पाण्याच्या जोरदार प्रवाहानं रस्ते आणि रेल्वे ट्रॅक देखील वाहून गेलेले आहेत। अभिनेत्री कृती सेनन कार्तिक आर्यन यांच्या शहजादा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत। एका कॉलेजमध्ये प्रमोशनादरम्यान कृतीनं एका चाहत्याला थेट "मी तुझ्यासोबत शहजादा बघायला येईल" अशी ऑफरच दिलेली आहे। कृतीनं स्वतः हा व्हिडिओ शेअर केलेला असून यात कृतीचा उत्साह पाहून चाहते तिचं कौतुक करतायत। अभिनेते धर्मेंद्र यांची नवी वेब सिरीज OTTवरती रिलीज होणार आहे। या सिरीजचं नाव ताज रॉयल ब्लड असं आहे। या सिरीजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत। धर्मेंद्र यांनी त्यांच्या या सिरीजमधील लुकचा फोटो नुकताच सोशल मीडियावरती शेअर केलाय। ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे CEO अभिषेक मिश्रा यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट बघतात। नुकताच केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला। हार्दिक पांड्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उदयपूरमध्ये त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक सोबत पुन्हा एकदा विवाहबद्ध झालाय। या विवाह सोहळ्याचे फोटोज आता सोशल मीडियावरती समोर आले आहेत।
नागपूर इथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केलेला होता। या विजयासह टीम इंडियानं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावरती झेप घेतली आहे। आयसीसीनं जारी केलेल्या ताज्या क्रमवारीमध्ये टीम इंडिया 115 गुणांसह पहिल्या स्थानावरती पोहोचली आहे। शुक्रवारपासून दिल्लीमध्ये दुसरी कसोटी खेळली जाणार असून कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारासाठी हा सामना खूप खास आहे। ही त्याची 100वी कसोटी असेल आणि या विक्रमाला स्पर्श करण्यापूर्वी त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। या बैठकीची छायाचित्रही बीसीसीआयनं शेअर केली आहेत।